नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीमध्ये काही क्वेश्चन. पहिलं, मोतीबिंदू टिंबटिंब यातील दोषामुळे होतो. तर याचं उत्तर आहे नेत्रभिंग. मोतीबिंदू हा नेत्रभिंग यातील दोषामुळे होतो. नेत्रभिंग. पुढे, दातांचा रक्तपिती रोग म्हणजेच टिंबटिंब. याचं उत्तर आहे स्कर्वी. स्कर्वी, दातांचा रक्तपिती रोग म्हणजे स्कर्वी. स्कर्वी याला म्हटलं जातं. पुढे बघू, डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? डायलिसिस हा उपचार मूत्रपिंडाच्या आजारात करतात. तर टिंबटिंब यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते. कोणत्या जीवनसत्वात डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते? म्हणजे कॉड लिव्हर ऑइल. यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते. पेपेन हे औषध द्रव्य कोणत्या फळापासून काढले जाते? हे पपईपासून काढले जाते. पेपेन हे औषध द्रव्य पपई या फळापासून काढले जाते. कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात? तर याचं उत्तर आहे पांढऱ्या पेशी. आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी हा रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात. नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती? म्हणजे जे माणसांमध्ये जे नाही का क्रोमोझोम असतात ते कोणते असतात? आता सगळ्यांना हा कॉमन क्वेश्चन आहे, हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सायन्समध्ये आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे की माणसामध्ये XY हा क्रोमोझोम असतो आणि बायांमध्ये किंवा मुलींमध्ये XX हा क्रोमोझोम असतो. तर नर मानवाची म्हणजे XY क्रोमोझोम असतात. गॉयटर म्हणजेच टिंबटिंब या ग्रंथींना आलेली सूज. याचं उत्तर आहे थायरॉइड. गॉयटर म्हणजे थायरॉइड या ग्रंथींना आलेली सूज, याला म्हणतात थायरॉइड. कोणती ग्रंथी डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज ही ग्रंथी डायबिटीज या व्याधाशी संबंधित आहे. तर ग्लाउकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? हा डोळ्यांना होतो. हा डिसीज डोळ्यांसाठी होतो. याचं उत्तर आहे डोळे. ग्लाउकोमिया डोळ्यांना ह्या अवयवांना होतो. स्वादुपिंडात कोणते स्राव स्रावतात? तर स्वादुपिंडात इन्सुलिन आणि सोमॅटोट्रोपिन हे रक्तस्राव स्रावतात. इन्सुलिन आणि सोमॅटोट्रोपिन हे दोन स्राव स्वादुपिंडात स्रावतात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह या खनिजाची आवश्यकता असते. लोह. लोह याची आवश्यकता असते. पेसमेकर हे कोणता विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरतात? हे हृदय विकार, हार्ट अटॅक किंवा हार्ट रिलेटेड जेवढे पण डिसीज आहे त्याच्यासाठी पेसमेकर वापरलं जातं. तर पेसमेकर हा हृदयाचा विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरतात. कांदा कापताना डोळ्यातून पाणी बाहेर येते कारण त्यातून टिंबटिंब बाहेर पडतो. तर काय बाहेर पडतो? आता बघा, तुमच्या घरामध्ये आई असेल, बहीण असेल किंवा दुसरं कोणी पण असेल, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतंच. काय येतं? तर त्याच्यातून अमोनिया बाहेर पडतो म्हणून येतं. त्यात अमोनिया असतं. कांदा कापताना डोळ्यातून पाणी बाहेर येते कारण त्यातून अमोनिया बाहेर पडतो.
एड्सचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही? तर एड्स या रोगाचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही म्हणजे आता तो नाही का असे संबंध झाल्यावरती एड्स होत असतो. तसेच नाही का दुसऱ्या ज्या एड्स बाधित व्यक्ती आहे त्याचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिले, एकदम नॉर्मल व्यक्तीला पर्सनला दिले तर त्याच्यानुसार तेव्हा नाही का एड्सचं प्रमाण वाढतं. किंवा आता आईला सपोज आईला नाही का एड्स असला तर तिचं होणारं बाळ आहे त्याला सुद्धा एड्स होऊ शकतो. आईला किंवा वडिलांना दोघांपैकी एकांना जरी असला तरी पण त्याला एड्स होऊ शकतो. तर एड्सचा प्रसार एड्स बाधित व्यक्तीच्या वस्तू वापरल्याने होत नाही. तर याचं उत्तर आहे एड्स बाधित व्यक्तीच्या वस्तूच्या वापराने. वापराने एड्स होत नाही. क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? तर क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो. याचं उत्तर आहे स्कर्वी. तर पुढे बघू, BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? तर ही क्षयरोगावरती वापरतात. क्षयरोग. तर BCG लॉंग फॉर्म काय आहे माहिती का? बॅसिलस कॅलमेट ग्युरिन हे एक लस आहे, ती क्षयरोगावरती यूज करतात. तर पुढे बघू, मानवी शरीरातील स्नायूंचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असते? म्हणजे टिंब टक्के असते. याचं उत्तर 39% असते. मानवी शरीरातील स्नायूंचे वजन शरीराच्या वजनाच्या 39% असते. प्रथिने सर्वात जास्त कोणत्या अन्नपदार्थात आहे? याचं उत्तर आहे सोयाबीन. प्रथिने हे सर्वात जास्त सोयाबीन या अन्नपदार्थात असते. व्हायरोलॉजी कोणत्या अभ्यासासाठी संबंधित आहे? तर याच्यात व्हायरसचा म्हणजे विषाणू याचा अभ्यास केला जातो. तर व्हायरोलॉजी हे विषाणू या अभ्यासासाठी संबंधित आहे. लिंबू संत्रा हे टिंबयुक्त फळ आहे. यामध्ये लिंबू आणि संत्री यामध्ये सायट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे त्याच्यात सायट्रिक ॲसिडच असतं म्हणून ते आंबट लागतं. तर याचं उत्तर आहे सायट्रिक ॲसिड. लिंबू संत्रा हे सायट्रिक ॲसिड युक्त फळ आहे. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयविकार होण्याची शक्यता असते? तर रक्तातील कोलेस्टेरॉल हा घटक वाढल्याने हृदयविकार होण्याची शक्यता असते. याचं उत्तर आहे कोलेस्टेरॉल. दादा तुम्ही असं पण लिहू शकता, कोलेस्टेरॉल. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर मानवी शरीरातील आपल्या मांडीचं हाड सगळ्यात मोठं असतं, त्याला फिमर असं म्हणतात. मांडीचे हाड. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड हे मांडीचे असते, त्याला फिमर म्हणतात. आणि मानवी शरीरातील सगळ्यात छोटं हाड हे कानामध्ये असतं, ते सगळ्यात छोटं हाड असतं. मूळदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर याचं उत्तर आहे डी. मूळदूस हा विकार डी जीवनसत्वाच्या अभावी होतो. कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही? कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही? तर याचं उत्तर आहे मधुमेह. हा रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही. कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते? तर याचं उत्तर आहे डी. कोवळ्या उन्हामध्ये मानवी त्वचेस डी हे जीवनसत्व मिळते. म्हणजे लहान आता न्यूबॉर्न बेबी असलं, लहान बाळ असलं
तर बघा त्याला थोडंसं कोवळं ऊन देतात किंवा कोवळ्या उन्हामध्ये ठेवतात. का बरं? तर त्याच्यानी डी जीवनसत्व हे मिळत असतं. स्पायरोगायरा काय आहे? हे एक शेवाळ आहे. स्पायरोगायरा हे शेवाळ आहे. डीएनएचे सविस्तर रूप कोणते? तर याचा लॉंग फॉर्म म्हणजे सविस्तर रूप म्हणजे लॉंग फॉर्म. डीएनएचं लॉंग फॉर्म हा सगळ्यांनाच माहिती आहे आता. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड माहिती आहे सर्वांना. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड हा याचा लॉंग फॉर्म आहे. वनस्पतींच्या पानामध्ये हिरवा रंग कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे हरितद्रव्यामुळे. वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग हा हरितद्रव्यामुळे होतो. पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे कर्करोग. जर अनियंत्रित वाढीत पेशी झाल्या म्हणजे नाही का एकदम अशा आपल्या शरीरातल्या पेशी अचानक जर वाढायला लागल्या आणि अनियंत्रित ते नाही का खूप जास्त वाढल्या तर त्याला कर्करोग असं म्हणतात. म्हणजे आपल्याला कर्करोग झाला आहे. टिंबटिंब या नावाचा डास चावल्याने हत्तीरोग होतो. याचं उत्तर आहे क्युलेक्स. क्युलेक्स नावाचा डास चावल्याने हत्तीरोग होतो. टिंबटिंब हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. टिंबटिंब हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. याचं उत्तर आहे पेशीभित्तिका. पेशीभित्तिका हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे? आता डॉट्स थेरपी ही ट्युबरक्युलोसिसची ट्रीटमेंट आहे. तर नाही का याचं उत्तर आहे ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. त्याला क्षयरोग म्हणतात ट्युबरक्युलोसिसला. डॉट्स थेरपी यूज करतात त्याची ट्रीटमेंटसाठी. क्षयरोग. मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण टिंबटिंब आहे. तर मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण 90% आहे. याचं उत्तर आहे 90%. मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण हे 90% आहे. प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? प्लेग हा रोग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? तर याचं उत्तर आहे उंदीर. प्लेग हा रोग उंदरामुळे पसरतो. मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या रोगाविरुद्ध औषधोपचार पद्धती आहे? मल्टी ड्रग थेरपी ही क्षयरोगावरती म्हणजे ट्युबरक्युलोसिसवरती ही थेरपी एकदम त्या रोगाच्या विरोधात ती ही ट्रीटमेंट विरोधात आहे. म्हणजे डॉट्स थेरपी ही क्षयरोगासाठी ही थेरपी दिली जाते, ही ट्रीटमेंट दिली जाते. तर त्याच्या विरोधात ही मल्टी ड्रग थेरपी आहे. तर याचं उत्तर आहे क्षयरोग. क्षयरोगाच्या विरोधात ही ट्रीटमेंट आहे. दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते? तर दात व हाडे यांचे प्रमुख घटक कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे. कॅल्शियम व फॉस्फरस हे दात आणि हाडांचे प्रमुख घटक आहे. मानवी त्वचेचा महत्त्वाचा घटक कोणता? तर मेलॅनिन. मानवी त्वचेचा महत्त्वाचा घटक हा मेलॅनिन आहे. जे गोरे माणसं असतात त्यांच्यात मेलॅनिन खूप कमी असतं आणि ज्यांचा रंग सावळा असतो त्यांच्यात मेलॅनिन खूप जास्त असतं. स्वाईन फ्लू आजार कशामुळे होतो? स्वाईन फ्लू म्हणजे हा नाही का असा स्प्रेडेबल डिसीज आहे. म्हणजे हा एका 1% टू अनदर पर्सन हा नाही का इन्फेक्शन सारखा आहे की एका माणसाला झाला की दुसऱ्या माणसाला. पण हा शक्यतो माणसांना होत नसतो. हा रोग प्राण्यांपासून पसरत असतो. हा रोग जास्त करून प्राण्यांना होतो. तर स्वाईन फ्लू हा आजार कशामुळे पसरतो? तर H1 आणि N1. त्याचं उत्तर आहे H1N1. हा माणसांना जास्त करून होत नाही. हा 1% टू अनदर पर्सन हा डिसीज आहे. म्हणजे हा कम्युनिकेबल डिसीज आहे. आपण म्हणतो की एकदम इन्फेक्शन झालं की एका माणसाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला, तिसऱ्याकडून चौथ्याला असं म्हणतो. इन्फेक्शन म्हणतात त्याला की 1% टू अनदर पर्सन तो स्प्रेड होतो आणि तो पूर्ण जगभरात किंवा पूर्ण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे लोक राहतात त्यांना असं होत असतो तो इन्फेक्शन सारखा. पण तो माणसांना जास्त होत नाही. स्वाईन फ्लू हा प्राण्यांमध्ये जास्त स्प्रेडेबल डिसीज आहे. हा 1% टू अनदर पर्सन हा प्राण्यांमध्ये होतो. याला कम्युनिकेबल डिसीज असं म्हणतात.
मलेरिया आजारावर कोणत्या औषधाचा वापर करतात? तर क्विनाईन. याचं उत्तर आहे क्विनाईन. मलेरिया आजारावर क्विनाईन औषधाचा वापर करतात. तर हे सगळे क्वेश्चन होते. यातून तुम्हाला आन्सर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.